हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, व्हिडिओ पाहत राहा माझा आणि बनवत जा. मी सीता नेहर किचनमधून बोलते. तर आज तुमच्यासाठी खास एकदम घेऊन आले मसूरच्या डाळीची आमटी. अगदी झटपट होणारी ही आमटी आहे. कमी सामग्रीत आणि पटकन होणारी. तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळच्या हलक्या फुलकं जेवण असतं त्यावेळेस केली तर फारच उत्तम. तर काय काय लागतंय मसूरच्या डाळीच्या आमटीला? तोंडाला चव येणारी आमटी आहे आणि कसं सूप म्हणून पण पिऊ शकता, एवढी जबरदस्त आहे. तर नक्कीच पहा काय बनवते मी, कशी आमटी बनवणार आहे ती. तर जाऊया आता पाहूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ही डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ आहे. 1 वाटी घेतलेली आहे. आता ही मी याच्यात टाकते कुकरमध्ये आणि ह्याला धुवून घ्यायची स्वच्छ. मस्त धुवून घ्यायची डाळ. आता ही डाळ घेतलेली आहे. तर मी ह्याच्यात पाणी ओतणार आहे. ह्याला काय जास्त पाणी नाही ओतलं तरी चालेल, डाळ लगेच होती ती. 2 शिट्या केल्या तरी डाळ होती. आता एवढं पाणी घेतलेलं आहे मी, एवढं उमडेल एवढं. तर मी ह्याला झाकण लावते आणि कुकर ठेवून देते. कुकर लावलेला आहे. आता ह्याच्यासाठी सामग्री काय काय लागेल मैत्रिणींनो? ह्याच्यासाठी लागणार आहे कोथिंबीर आणि मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे. इथे घेतलेला आहे मी लसणाची पात. तुमच्याकडे असली तर घाला, नसली तर नका घालू, काही प्रॉब्लेम नाही. तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी, का की मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून. तर इथे मी टमाटर घेतलेले आहे, इथे बारीक कांदा चिरलेला आहे आणि इथं चिंचाचं पाणी. तर हे सर्व बाजूला ठेवते. आता आपली कुकर होतपर्यंत दुसरी तयारी करूया. तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला खलबत्त्यामध्ये हे लसूण आहे ना, हे टेचायचे. हे पहा, असं टेचून घ्यायचंय, का की टेचल्यामुळं स्वाद छान येतो आणि दगडाच्या याच्यात टेचल्यामुळे तर आणखीन स्वाद. मिक्सरला लावल्यावर एवढा टेस्ट नाही येणार, पण असं खलबत्त्यात वगैरे टेचून केला ना तर छान चव येते. त्याच्यामुळं खलबत्त्यात टेचलं तर फारच उत्तम. मस्त टेचलेलं आहे. ही आमटी तुम्ही नवशिकाऊ असून त्यांनी बी करू शकता, एवढी सोपी आहे. कोणाला पण येऊ शकत ही आमटी, एवढी छान आहे आमटी. तर नक्कीच तुम्ही ही आमटी करून पहा. भातावर तर एवढी अप्रतिम लागते ना, खूप टेस्ट त्या आमटीला आहे. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर तुमची आमटी तुमच्या कढईत शिल्लक राहणार नाही, एवढी संपणार आहे. तर आता आपली कुकरची वाट पाहूया, कुकर होतोय तोपर्यंत. आपली डाळ शिजून झालेली आहे. आता पाहूया कुकरमध्ये. मस्त डाळ शिजलेली आहे. तुम्ही दाखवते तुम्हाला. छान अशी डाळ शिजलेली आहे बा. एकदम मस्त डाळ झालेली आहे. ही डाळ पातळ असल्यामुळे ना लगेच शिजते. पातळ असते ना मसूरची डाळ, पण आमटी फार छान होती मसूरची. आता इकडे आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. आता आपण फोडणी देऊया. पूर्व तयारी करत बसणार नाही मी किंवा काहीच नाही. आपलं पटापट घेते आणि लगेच बनवून दाखवते तुम्हाला. घाईच्या कामात फार छान आहे ही डाळ. वरण बनवायला किंवा आमटी म्हणा, काही पण म्हणा तुम्ही,
पण घाईच्या कामात फार छान. आता एक पळी भरून तेल घातले मी. हे पहा, एक पळी तेल घातलेलं आहे. पुरेसं आहे एवढं तेल. ह्याला टाकू द्या. तर तेल तापवायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण काय काय लागते पाहूया. साध्या सामग्रीमध्ये बनते ही आमटी. का जास्त काही त्याला वाटण नाही, कुटण नाही किंवा काहीच नाही. अशा तऱ्हेने आमटी बनते आपली. तेल तापलेलं आहे. आता मी टाकते मोहरी. अर्धा चमचा मोहरी घ्यायची, ती टाकते. अर्धा चमचा जिरं. मैत्रिणी, माझ्याकडे ना लसणाची पानं आहेत, पाती आहेत पहा. लसणाच्या पाती मी करून टाकणार आहे. छान सुगंध येतो ह्यानी. कढीपत्त्याची पानं टाकायची. आणि हे लसणाचं आहे ना जरा चिरून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने बारीक तुकडे करायचे. आणि हे पण टाकून द्यायचे. आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा जरा ट्रान्सफर होतपर्यंत आपल्याला करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे ही आमटी, पण फार खमंग लागते. वाटी वाटी भरून पिऊ पण शकता तुम्ही, अशी होती ही. म्हणजे सूप सारखी कामाला येते. तर जरा ट्रान्सपोर्ट झालेला आहे कांदा पहा. कांद्याला छान खमंगपणा सुटलेला आहे. तर मी टमाटर टाकते. एक टमाटर, एक कांदा घातलेला आहे. आता आपल्याला लसूण टेचलेला आहे ना, तो घालायचा आहे. तो मी पहिला घातला असता तरी चालला असता. कांदा टाकला तेव्हा. आता मला कोथिंबीर घालायची. भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे. पहा, छान रंग येणार आहे त्याला आणि खमंगपणा छान होणार आहे. आमटीला तसा वेळ लागत नाही. अगदी 5-7 मिनिटात आमटी तयार होती. जर केली फास्ट पूर्वतयारी चिरून वगैरे ठेवलं ना तर पटकन आमटी तयार होती आपली. आता आपल्याला मसाले घालायचे. मसाले घालायचे तर आपल्याला काय करायची, थोडीशी जागा करायची. मध्ये थोडी जागा केल्यानंतर तेल असं येतं कढईमध्ये. मग आपल्याला घालायचे मसाले. 1 चमचा लाल तिखट घातलाय. अर्धा चमचा धने पावडर. पाव चमचा हळद. आणि अर्धा चमचा गरम मसाला. एवढेच मसाले पुरेसे आहे आपल्याला. मसाले आमचे खूप घरचीच बनवलेले असल्यामुळं तरीवार असतात. खूप तरी आहे त्याला.
आमटीलाच तरी येणार आहे. पहा, खमंगपणा छान सुटलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. रंग पहा किती सुंदर दिसतोय. मसाल्यांचा रंग आहे तो. मसाले घरचे असल्यामुळं त्याला छान, आणि कुठलाही आमटी किंवा कुठल्याही काही ना खूप छान होतो. आता मैत्रिणींनो, मला टाकायचं ह्याच्यात मी चिंच भिजत घातली होती, तर थोडीशी चिंचेचा कोट टाकणार आहे मी त्याच्यात. अशी जरा हे करायची चिंच आणि त्याचा कोळ असा टाकून द्यायचा, म्हणजे छान त्याला चव येते आमटीला. आता आपला कुकर ओतायचा आहे. हा कुकर त्याच्यात ओतून द्यायचा. पाणी घ्यायचं थोडंसं. कुकर स्वच्छ धुवून. तर ही आमटी पुरेशी आहे. मस्त घट्टसर झालेली आहे बा. छान बनलेली आहे ना आमटी. अशी कोथिंबीर टाकते आणि ह्याला उकळी येऊन द्यायची छान. मीठ टाकायचे आपल्याला आधी. छान मीठ टाकायचे, ढवळून घ्यायच्या नंतर ह्याला छान असं ढवळून घ्यायचं. छान अशी उकळी आलेली आहे आमटीला, मस्त झालेली आहे. तर मी ह्याला काढून दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, ही आमटी एवढी सुरेख झालेली आहे ना, तर मी काढून दाखवते तुम्हाला. मस्त आमटी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर मी टाकते मध्ये. सुंदर कलर आलेला आहे. मैत्रिणींनो, आपली आमटी तयार झालेली आहे. फार छान लागते. तुम्ही भातावर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता आणि अगदी सूप म्हणून मी पिऊ शकता. एवढी जबरदस्त आहे. मसूरची आमटी न खाणारे पण आवडीने खातील. अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करा. आवडली तर लाईक करा, मैत्रिणींना पण शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा नक्कीच. आणि नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण. चला, काहीतरी वेगळं घेऊन येते आणखीनच. बाय. सुंदर आमटीचा कलर आलेला आहे. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.